मनसेचे माजी आमदार राजू पाटील आपल्यासोबत आहेत. ज्या पद्धतीने आपण पाहिलं की एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेलेले, तक्रार केली, अशा काही बातम्या येतात, याकडे आपण कसं पाहता? नाही, हे यांचा खेळ आहे. मी नेहमी बोलत असतो, हे एकाच थाळीचे चट्टेबट्टे आहेत. लोकांना मूर्ख बनवण्याचे धंदे चालू आहेत. तुम्ही मागची KDMCची निवडणूक पाहिली असेल, स्टेजवर राजीनामा दिलेला यांनी. त्यामुळे हे फक्त लोकांना दाखवायचं की आम्ही भांडतोय, आमच्याकडे बघत राहा. विकास कामं इथे काय केली, त्याच्यात किती भ्रष्टाचार केला, शहरांचं काय बट्ट्याबोळ केला, याच्याकडे कोणी बघू नका. आणि हीच त्यांची खेळी आहे. तुम्ही बघा ना, याने बोलतात ना महापौर युतीचंच होणार. मग एवढी भांडणं, एवढी पळवापळवी कशासाठी पाहिजे? ज्या पद्धतीने आता काही पक्षप्रवेश होतात ते, ज्या पद्धतीने आता रवींद्र चव्हाण यांनी मोठ्या प्रमाणात शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे काही नगरसेवक वगैरे आपल्या पक्षात घेतले, त्यावरनं हा वाद सुरू असल्याचं सांगितलं जातं आहे. ते या सगळ्या गोष्टीकडे कसं बघतात फोडाफोडीचे? नाही, मला एक आश्चर्य वाटतं, जो पक्ष स्वतः मिरवतो की जगातला सगळ्यात मोठा पक्ष, मग त्याने फोडाफोडी का करायला लागते? तुम्हाला जर तुमच्या विचाराने, तुमच्या कामांवर लोक खुश असतील, म्हणजे पहिला तुम्ही वॉर्ड रचना फोडायची, मग आरक्षणमध्ये काही गडबड होत नाही. परंतु आज वॉर्ड आहेत का? ब क ड, फक्त असा प्रभागात नंबर्स आहेत, ते अक्षर आहेत, ब क ड. वॉर्ड आहेत का? वॉर्ड फॉर्मेशन झालं आहे का? म्हणजे तुम्ही एखादा चांगला माणूस असेल, ज्याला समाजकार्याची आवड असेल, त्याचा अपक्ष म्हणून त्याचा हक्क तुम्ही खेचून घेतला, वॉर्ड फोडले. मग ज्यांना महत्त्वाकांक्षा असते किंवा काय असते, अशा लोकांना ते हेरत असतात. परंतु तुम्हाला एक सांगतो की माझ्या पक्षाबाबतीत 2010ची कल्याण डोंबिवलीत परिस्थिती आहे. लोक खूप नाराज आहेत. नवखे उमेदवार तेव्हाही उभे केलेले, आताही आम्हाला सगळे पर्याय खुले. ऑपरेशन लोटस याकडे कसं पाहता? कारण इतर पक्षातले पण काही पदाधिकारी घेतात. हो, मी तेच बोललो ना की जगातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून मिरवणारे हे असे चोऱ्या का करतात? जा ना, तुमचे जर विचार सच्चे आहेत, तुमचं जर काम सच्चे आहे, तर मग अशी लुच्चेगिरी का करताय? दुसरी गोष्ट आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार, यावरती आता वर्षा गायकवाड यांनी एक विधान केलेलं आहे की अशा प्रकारचे जे पक्ष आहेत त्याच्याबरोबर आम्ही जाणार नाही, आम्ही स्वतंत्र लढवणार, दडपशाही करणाऱ्या पक्षाबरोबर जाणार नाही. मला वाटतं वर्षांचे वडील त्यांच्या वेळेस पाठिंबा मागायला शिवतीर्थावर एकदा आलेलं मला आठवतंय. परंतु मी त्यांच्या भूमिकेवर जास्त काय बोलणार नाही, ती त्यांच्या पक्षाची भूमिका आहे. त्यांना जर आम्ही गुंड वाटत असेल, मराठीसाठी, मराठी लोकांसाठी, मराठी भाषेसाठी आम्ही जर काय करत असू, तर आम्ही गुंड आहोत. एकंदरीत कधीपर्यंत आपल्या युतीचे संकेत दिलेले आहेत, काय नेमकं वाटतं? आता चालू आहेत आमचं, बघूया. काय कसं आहे, ताकाला जाऊन भांडं लपवता नाहीत. काही गोष्टी समोर आहेत, तुमच्याही घोषणा होतील. मग भविष्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे आपला महापौर बसेल, कशी आपली कार्यकर्त्यांची बैठक वगैरे सुरू आहे का, काय नेमकं? निश्चितच मला काही गोष्टी माहिती होत्या की काही वाटाघाटी चालल्यात, काही आघाडी युती होऊ शकते, परंतु काही लोक जाणार हे पण मला दिसत होतं. त्यामुळे आमच्या इंटरनल आमच्या बैठका होत आहेत. वॉर्डप्रमाणे आमचे उमेदवार आम्ही बऱ्यापैकी फिक्स केलेले आहेत. आणि एकंदरीतच जो 10 वर्षाची गॅप पडली खरं तर, म्हणजे 2015 नंतर कोविड, ह्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या, त्यामुळे बराचसा लोकांना एक वाव आहे की एक चांगल्या लोकांना संधी द्यायची. त्यामुळे आम्ही खूप सकारात्मक दृष्टीने बघतो की इथे चांगला रिझल्ट यावेळेस मिळेल. शेवटचा प्रश्न आहे, आज ज्या पद्धतीने बिहारमध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेते नितीश कुमार 10व्यांदा, याकडे कसं आहे, काय शुभेच्छा? नाही, मला आनंद आहे. आता खूप बिहारचा विकास होणार आहे. आणि मला असं वाटतं की इकडे जे आलेले आहेत नोकऱ्या धंद्यांच्या याच्याने, त्यांनी जसे छटपूजेला ट्रेन गेले तसे भरभरून यांनी आता घेऊन जावं त्यांना, आणि इथे महाराष्ट्र पण सुखी करावं आणि त्या लोकांनाही सुखी करावं. एकंदरीत पाहायला गेलं तर विविध प्रश्नावरती उत्तर देत कुठेतरी पुन्हा एकदा या इकडचे उत्तर भारतीय जे आहेत ते बिहारमध्ये जावे, अशा प्रकारचं या ठिकाणी मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी आपले मत व्यक्त केलेले आहे. कॅमेरा पर्सन अमितसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.